रास्ते के निर्माण कार्य को लेकर परिसर के नागरिकों ने अपनी नाराजगी व्यक्त करते हुए अपना आक्रोश जताया है। अगर आने वाले समय में रास्ते का निर्माण कार्य उच्च कोटि का नहीं किया गया तो आंदोलन छेड़ने का भी इशारा दिया है। तो आइए जानते हैं ब्रह्मपुरी तहसील के अंतर्गत आने वाले किस रास्ते के निर्माण कार्य को लेकर ये चेतावनी दी गई, देखते इस खबर में। नागरिकों तथा गाँव वासियों ने आरोप किया कि ब्रह्मपुरी तहसील के अंतर्गत आने वाले गांगलवाड़ी, हरदा, व्याड़ इस मार्ग का काम काफी धीमी गति से चल रहा है तथा यह काम काफी निकृष्ट दर्जे का हो रहा है। वहीं इस काम को देखने गए कॉमरेड विनोद जोड़गे पाटिल ने इस मौके पर कहा कि अगर आने वाले समय में यह काम सही तरीके से नहीं किया जाएगा तो एक बहुत बड़ा आंदोलन छेड़ा जाएगा। तो आइए सुनते इस मौके पर कॉमरेड विनोद जोड़गे ने क्या चेतावनी दी। विहार हा हायवे रोडचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू झालेलं आहे। हे रोडचं काम करत असताना आपल्याला दिसतो, आम्ही दाखवत आहे, हे सगळं खोदकाम झाल्यानंतर इथे पहिल्यांदा मुरुम टाकायचं असताना सुद्धा संबंधित ठेकेदारांनी टोटली माती टाकलेली आहे आणि लोकांना सांगतात की आम्ही मुरुम टाकलेला आहे। आणि म्हणून मी कॉम्रेड विनोद जोड़गे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा चंद्रपूर जिल्ह्याचा सहसचिव म्हणून या हरदा या गावामध्ये इथल्या गावकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे। त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हरदा या स्पॉटवर मी पाहायसाठी आलेला आहो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की टोटली माती भरून या रोडचं काम करत आहेत। म्हणजे हे सगळं करत असताना करोडोची लूट करण्याचं काम संबंधित ठेकेदारांनी चालवलेलं आहे। आणि म्हणून आजच्या या मी प्रत्यक्ष पाहणीच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराला आणि शासन यंत्रणेला जे यांचं ऑफिस जे नागपूरला आहे त्या संबंधित इंजिनियरला आम्ही फोन करतो, पण त्या संबंधित इंजिनियर तिथल्या कुठल्याही आपल्या कर्मचाऱ्यांनी साधा फोनसुद्धा उचलत नाही। अशा वेळेस कोणाकडे तक्रार करावं हा मोठा विषय आहे। तेव्हा या संबंधित ठेकेदाराने आणि संबंधित यंत्रणेने या हे जी काही माती टाकलेली आहे ही माती उचलून तात्काळ इथे मुरुम टाकावा आणि चांगल्या पद्धतीचा रोड बनवावा यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। या संदर्भात जर दखल घेतली गेली नाही तर मागे जसा हा रोड तातडीनं सुरू झाला पाहिजे म्हणून आम्ही 1 फरवरीला चक्का जाम आंदोलन केलं होतं गांगलवाडीच्या टी पॉईंटवर। त्याच्यानंतर थोड्या कामाला गती वाढलेली आहे। परत आम्हाला आणखी आंदोलन करावं लागेल का असा आमचा या संबंधित ठेकेदाराला आणि त्या प्रशासकीय यंत्रणेला आमचा इशारा आहे। तेव्हा याची दखल घेऊन माती तात्काळ उचलावी आणि या पद्धतीने चांगल्या प्रतीचा मुरुम टाकावा आणि रोड हा चांगला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काम करावं। CTV के लिए मधुकर में शाम की रिपोर्ट।